Hello dear students, our next topic is गॉस डायव्हर्जन्स थेरम. गॉसेस नावाचा एक सायंटिस्ट होता आणि त्यांनी आपल्याला डायव्हर्जन्स थेरम दिला होता. याचं स्टेटमेंट काय सांगतं? हा क्वेश्चन आला तर 6 मार्क्ससाठी येऊ शकतो एक्झाम्समध्ये. इफ अ क्लोज सरफेस एस एनक्लोज बाय द व्हॉल्यूम व्ही, एखादा सरफेस आहे जो क्लोज आहे एस, त्याच्यानंतर त्याचा व्हॉल्यूम आहे कॅपिटल व्ही, इन द व्हेक्टर फील्ड कॅपिटल ए वेक्टर फील्डमध्ये आहे तो. ओके, देन गॉसेस डायव्हर्जन्स थेरम स्टेट्स दॅट, असे जर सिच्युएशन असेल तर गॉसेस डायव्हर्जन्स थेरम काय सांगतो? द सरफेस इंटिग्रल ऑफ द नॉर्मल कंपोनंट ऑफ ए ओव्हर द क्लोज सरफेस एस इज इक्वल टू द व्हॉल्यूम इंटिग्रल ऑफ डायव्हर्जन्स ऑफ ए ओव्हर द व्हॉल्यूम व्ही एनक्लोज बाय द सरफेस. ओके, हे रिलेशन वी हॅव टू प्रूव्ह. So Gauss's divergence theorem state that the flux of a vector field A over the any closed surface S is equal to the volume integral of divergence of vector field A over the volume V enclosed by the surface. Okay, these two sentences are exactly same, just words are different here, otherwise its meaning is same. Okay, so mathematically how can we write this? Mathematically we can write this: surface integral of vector A ds is equal to volume integral of divergence of A into dv, or surface integral of A into ds is equal to volume integral of divergence of A. Okay, so here is the just change in the symbol. In the first case we are writing here div, and in the second case we just put the sign of divergence. Okay, so proof: consider the volume V enclosed by the surface S is a vector field A. Let this volume V be divided into two parts of volume into delta V and delta V2 enclosed by the surface delta S1 and delta S2. ओके, आपण एक सरफेस घेतलेला आहे, त्याला दोन पार्ट्समध्ये डिवाइड केलेला आहे, एक डेल्टा V1 मध्ये आणि दुसरा डेल्टा V2 मध्ये. ओके, आणि त्याच्या सरफेसला पण दोन पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे, दॅट इज डेल्टा S1 अँड डेल्टा S2 respectively. Okay, so here is the diagram. Okay, so इस डायग्राम में हमने क्या दिखाया है? वेक्टर फील्ड A दिखाया गया है, यहाँ डेल्टा V1 दिया है, डेल्टा V2 दिया है, डेल्टा S1 दिया है, डेल्टा S2 दिया है. ओके, सो अब डिवाइड करने के बाद हमारी जो डायग्राम बनेगी वो रहेगी कुछ इस तरह से: डेल्टा V1, डेल्टा V2, ऊपर वाला वेक्टर ए, नीचे डेल्टा S1 एंड डेल्टा S2. बाय द डेफिनेशन ऑफ द फ्लक्स. अब फ्लक्स की डेफिनेशन जो है वो हमें पता होना चाहिए. वो क्या है? द टोटल फ्लक्स कमिंग आउट थ्रू द टोटल सरफेस एस. टोटल सरफेस एस मधनं किती फ्लक्स बाहेर निघतात आहे ते जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर वी हॅव द फॉर्म्युला सरफेस इंटिग्रल ए इंटू डी एस. ओके, टोटल फ्लक्स कमिंग इमर्जिंग आउट थ्रू द सरफेस डेल्टा S1. पहिल्या याच्यामध्ये काय सांगितलं होतं? ज्या फ्लक्स बाहेर निघतात आहे. आता इनकमिंग ज्या फ्लक्स आतमध्ये येतात आहे, सो दॅट विल बी इक्वल टू डेल्टा S1 सरफेस इंटिग्रल ऑफ ए इंटू डेल्टा S1. ओके, अँड टोटल फ्लक्स कमिंग आउट द सरफेस डेल्टा S2 मधनं सरफेस S2 मधनं ज्या फ्लक्स बाहेर निघतात आहे त्याला काय लिहू शकतो आपण? सरफेस इंटिग्रल ऑफ डेल्टा S2 ए इंटू DS2. taking the outward flux through the closed surface in the direction of vector field as a positive and inward flux as negative. बाहेर निघणारे आहेत त्यांना पॉझिटिव्ह घ्यायचं आहे आणि आतमध्ये जे येणाऱ्या फ्लक्स आहे त्याला निगेटिव्ह घ्यायचं आहे. फॉर द व्हॉल्यूम डेल्टा V1 अँड डेल्टा V2 ॲज द शेडेड सरफेस इज द कॉमन. जो शेडेड केलेला सरफेस आहे तो तर कॉमन आहे. The flux coming out through this common area from both the volumes delta V1 and delta V2 will be equal to opposite, equal and opposite. ओके, दोघं एकमेकांच्या समोर आहेत आणि त्यांचा सरफेस एरिया पण सेम आहे, त्याच्यामुळे त्यातनं निघणाऱ्या ज्या फ्लक्स असणार आहे त्यांची डिरेक्शन फक्त विरुद्ध असणार आहे, ऑपोजिट असणार आहे. आणि दिस वर द सेम और इक्वल अँड ऑपोजिट. सो इट cancel each other when two volumes delta V1 and delta V2 considered together. ओके, त्या दोघांना जर आपण कन्सिडर केलं तर त्या दोघी ज्या फ्लक्स आहेत त्या एकमेकांना कॅन्सल करतात. द रिमेनिंग सरफेस डेल्टा S1 and delta S2 आर सेम ॲज द ओरिजिनल सरफेस ऑफ S. ओके,
आणि बाकी जो सरफेस उरलेला असणार आहे तो त्या रिमेनिंग सरफेस सारखा म्हणजे ओरिजिनल सरफेस सारखा असणार आहे. सो द फ्लक्स कमिंग आउट थ्रू द टोटल सरफेस एस फाय इज इक्वल टू सरफेस इंटिग्रल ए इंटू डी एस. टोटल ज्या फ्लक्स बाहेर निघतात आहे त्याला इक्वेशन लिहू शकतो आपण फाय इज इक्वल टू सरफेस इंटिग्रल ऑफ ए इंटू डी एस, दॅट इज डेल्टा एस वन ए इंटू डी एस वन plus surface integral of delta S2 A into ds2. Similarly, if we divide the complete volume into the number of volumes, आता जर या अख्ख्या व्हॉल्यूमला आपण छोट्या छोट्या पार्ट्समध्ये डिवाइड केलं, डेल्टा V1, डेल्टा V2, डेल्टा V3 अप टू डॅश डॅश डेल्टा Vn पर्यंत, enclosed by the surface delta S1, डेल्टा S2 अप टू डॅश डॅश डेल्टा S1 रिस्पेक्टिवली, देन जर काय केलं आपण मोठ्या सरफेसला छोट्या छोट्या पार्ट्समध्ये डिवाइड केलं तर आपलं इक्वेशन काय बनेल, फाय इज इक्वल टू सरफेस इंटिग्रल ऑफ ए इंटू डी एस इज इक्वल टू डेल्टा S1 ए डेल्टा S1 प्लस सरफेस इंटिग्रल डेल्टा S2 ए डेल्टा S2. ओके, असंच आपलं डेल्टा S3 डेल्टा S4 आणि अप टू डेल्टा Sn पर्यंत चालू राहील. सो फायनली वी विल गेट द डेल्टा सरफेस इंटिग्रल ऑफ ए इंटू डी एस इज इक्वल टू समेशन. छोट्या छोट्या पार्टची ॲडिशन करावी लागेल जर आपल्याला इक्वल करायचं असेल तर. सो हियर इज द समेशन साइन डेल्टा एस सरफेस इंटीग्रल ए इंटू डी एस. ओके, उसको हमने कुछ इक्वेशन दे दिया, शायद इक्वेशन नंबर 1 दे दिया उसको. बाय द डेफिनेशन द वॉल्यूम ऑफ डाइवर्जेंस ऑफ ए फॉर अ स्मॉल वॉल्यूम एलिमेंट लाइक डेल्टा वी हैविंग द सरफेस एरिया डेल्टा S2 इज गिवन बाय. अब जो स्टेटमेंट दिया है उसको हमने मैथमेटिकल में लिख दिया. डाइवर्जेंस ऑफ ए और डाइवर्जेंस ऑफ वेक्टर ए इज इक्वल टू लिमिट डेल्टा वी टू डेल्टा वी टेंड्स टू 0 1 बाय डेल्टा वी डेल्टा सरफेस इंटीग्रल ऑफ ए इंटू डी एस. ओके, सो फिर ये जो डाइवर्जेंस लेफ्ट हैंड साइड को था उसको हमने राइट हैंड साइड को चेंज कर दिया. सो बना क्या, डाइवर्जेंस ऑफ वेक्टर ए इंटू डी वी इज इक्वल टू समेशन डेल्टा एस ए इंटू डी एस यूजिंग समेशन साइन. अब इसमें हमने डाल दी दो समेशन साइन डाइवर्जेंस ऑफ ए इंटू डेल्टा वी इज इक्वल टू समेशन डाइवर्जेंस ऑफ एस ए इंटू डेल्टा एस, वेअर डेल्टा वी इज इक्वल टू डी व्ही. आता डेल्टा व्ही म्हणजे काय आहे, डी व्ही आहे. दॅट इज द फायनाइट नंबर ऑफ स्मॉल वॉल्यूम एलिमेंट्स आर इन्वॉल्व्ड अँड डेल्टा व्ही टेंड्स टू 0. रिप्लेसिंग द समेशन साइन बाय इंटिग्रल साइन. ते समेशन साइन होतं त्याला आपण चेंज करून टाकलं, रिप्लेस केलं आणि तिथे काय टाकलं, इंटिग्रल साइन टाकला. सरफेस इंटीग्रल ऑफ वॉल्यूम डाइवर्जेंस ऑफ ए इंटू डी वी इज इक्वल टू समेशन डेल्टा एस ए इंटू डी एस. उसको दे दिया हमने इक्वेशन नंबर 2. कंपेअरिंग द इक्वेशन 1 अँड 2, हे वरचं इक्वेशन 1 आणि हे खालचं इक्वेशन 2, या दोघांना कम्पेअर करून आपल्याला फायनली जे इक्वेशन हवं होतं ते आता मिळालेलं आहे, आपण तिथपर्यंत पोचलेलो आहे. कंपेअरिंग द इक्वेशन 1 अँड 2 we get the surface integral of a into ds is equal to volume integral of divergence of a into dv, which is the Gauss's divergence theorem. याला म्हणू शकतो आपण Gauss's divergence theorem. Exam point of view, this is the very important topic. either that topic और उसको रहेगा स्टोक्स थ्योरम. इन दो थ्योरम्स में से एक ना एक थ्योरम पेपर में रहता ही है. सो यू हैव टू वर्क it very hard in that case. Okay, so if you have any doubt, any query, you can ask me so that I can solve your difficulties. Okay.